पुन्हा राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. सुनील शेळके यांनी सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात दोन्ही गटांनी एकत्रित यावं असं विधान केलंय. या विधानानंतर सुनील तटकरे यांनी सुद्धा शेळके यांच्या वक्तव्याला दुजोरा देत सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मान्य असेल तर विलिनीकरण होऊ शकतं असं विधान केलंय. दुसरीकडे मात्र शरद पवार गटातून अजूनही एकाही नेत्यानं विलिनीकरणाच्या बाजूनं आत्ता वक्तव्य केलेलं नाहीये. आता यातला टायमिंग खूप महत्वाचा आहे. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार गटाचे नेते विलिनीकरणाची चर्चा घडवून आणत होते, तर अजित पवार गट हा स्वतंत्रपणे पुढे जाण्यासाठी उत्सुक होता. अजितदादांच्या निधनाला 2 महिने झालेत, तोच आता अजित पवार गट विलिनीकरणाच्या चर्चा घडवून आणायला लागलाय आणि शरद पवार गटाचे नेते शांत बसलेत. त्यांना आता विलिनीकरण नको आहे. साहजिकच या 2 महिन्यांमध्ये असे काय उलटफेर झालेत की अजित पवार गटाच्या नेत्यांना विलिनीकरणासाठी मागे लागण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचं विलिनीकरण तर दूरच, पण सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात संपूर्ण राष्ट्रवादीचा गटच भाजपमध्ये कायमचा मर्ज करण्याची रणनीती सुद्धा आखण्यात येऊ लागल्याचं बोललं जाऊ लागलंय. राजकारणात नेमकं काय घडतंय, कोण कोणाला मात देत आहे आणि कोणाचा गेम व्हायला लागलाय समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून. तर सुरुवात करूयात अजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या घडामोडींपासून. अजित पवारांच्या निधनानंतर लगेचच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं विलिनीकरणाची चर्चा सुरू केली. अजितदादांनी विलिनीकरणाचा शब्द दिला होता, तारीखही ठरली होती अशी वक्तव्ये शरद पवारांच्या पक्षाकडून केली जाऊ लागली. पण विलिनीकरण झालं तर नेतृत्वाची सूत्र पुन्हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे जातील. या भीतीतून मग अजित पवार गटाचे वरिष्ठ नेत्यांनी विलिनीकरण हे टाळल्याचं पाहायला मिळालं. सुनेत्रा पवारांचा शपथविधी त्यांनी तडकाफडकी घडवून आणला. सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व देत आपलं महत्त्व कायम ठेवता येऊ शकतं असाच अंदाज अजित पवार गटातल्या प्रमुख अशा नेत्यांचा होता. पण अजितदादांच्या अपघातावरती प्रश्नचिन्ह निर्माण करत शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी तटकरे आणि पटेलांना पुरतं डॅमेज केलं. पर्यायाने अजित पवार गटातल्या या नेत्यांच्या मागे पक्षीय पातळीवरती जनमत तयार होऊ शकलं नाही. तटकरे आणि पटेल यांच्यासहित प्रमुख नेते हे विलिनीकरण होऊन देणार नाही याचा अंदाज घेऊनच शरद पवारांनी पुढच्या योजना आखल्या. अर्थात त्यातलं सगळ्यात मोठं नियोजन होतं ते म्हणजे शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाणं. शरद पवार हे आता निवृत्ती जाहीर करतील असं बोललं जात होतं. विलिनीकरणात सुद्धा तसंच ठरल्याचं सांगितलं गेलं. दुसरीकडे शरद पवारांकडे काही पुरेसं संख्याबळ नव्हतं, तरी सुद्धा शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेचा रस्ता पकडलाय. याचं प्रमुख कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयात चाललेली केस. राष्ट्रवादी नेमकी कोणाची आणि शिवसेना नक्की कोणाची हे दोन्ही निकाल सर्वोच्च न्यायालयातून येणार आहेत. विलिनीकरण झालं तर राष्ट्रवादीचा प्रश्नच निर्माण होणार नव्हता. कदाचित एकनाथ शिंदेंच्या विरोधात निकाल जाईल त्याचप्रमाणे आपल्या विरोधात देखील निकाल जाईल. म्हणूनच अजित पवारांनी शरद पवारांसोबत पुन्हा तडजोड करण्याचं स्वीकारलं होतं. शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केली असती तर सर्वोच्च न्यायालयात पवारांची बाजू लंगडी झाली असती. शरद पवार हे अध्यक्ष म्हणून सक्रिय राजकारणात आहेत आणि आजही पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव शरद पवारांकडे आहे हे ठामपणे सिद्ध करण्यासाठी पवारांनी निवृत्तीचा बेत रद्द करून विलिनीकरणाची चर्चा संपुष्टात आणून पुन्हा राज्यसभेचा रस्ता पकडलाय असं सांगण्यात येत आहे. अर्थात हा सगळा विषय जर तरचा असला तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या विरोधात निकाल जाईल अशी शक्यता अधिक आहे असं बोललं जाऊ लागलंय. आणि त्याचाच अंदाज आल्यानंतर अजित पवार गटाचे नेते आता पुन्हा विलिनीकरणाच्या चर्चांकडे वळताना दिसतायत. आता इथे दुसऱ्या काही घडामोडी देखील महत्त्वाच्या ठरताना दिसून येतात. एकतर दिल्लीतल्या सत्तेसाठी अजित पवार गटाची गरज भाजपला आजच्या क्षणी नाहीये, पण राज्यातल्या सत्तेत शिंदेंवरती अंकुश ठेवण्यासाठी अजित पवार गटाची गरजही जाणवताना दिसते. अजित पवारांच्या पश्चात मात्र या पक्षाचं राजकीय नेतृत्व आता एक हाती फडणवीसांकडे गेल्याचं दिसतं. आणि हाच मोठा फॅक्टर भाजपमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. नेमका कसं? तर सातारा झेडपीवरून झालं अजित पवार गटाचे मकरंद पाटील, शिंदेंचे शंभूराज देसाई यांच्या विरोधात भाजपचे जयकुमार गोरे असं चित्र या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे आलं. महत्त्वाचं म्हणजे मकरंद पाटलांसारखे नेते अजितदादांच्या पश्चातमध्ये आयते शिंदेंच्या हाताला लागलेत. दुसरीकडे सोलापूरचं मोहिते पाटील घराणासुद्धा शिंदेंच्या जवळ गेल्याचं बोललं जाऊ लागलंय. रामराजे निंबाळकरांनी कधीच हाती बाण घेतलेलं. थोडक्यात अजित पवारांच्या पश्चातमध्ये सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात अजित पवार गट आक्रमक राजकारण करू शकतो अशी कोणती शक्यता नाहीये. उलट साम दाम दंड भेद वापरण्यासाठी जी मनी आणि मसल पॉवर या नेत्यांच्या मागे उभं करण्याची गरज आहे ती एकनाथ शिंदे आता हिरताना दिसू लागलेलीत.
साहजिकच सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची तडजोड फक्त वन टर्म सत्ता पुढे घेऊन जाण्यासाठी उपयोगी ठरू शकते. याचीच जाणीव सुनेत्रा पवारांना सुद्धा झाल्याचं दिसून येऊ लागलेलं आहे. आणि याच फॅक्टरवर अजित पवारांच्या गटातल्या ज्या वरिष्ठांच्या पाठबळावर सुनेत्रा पवारांनी शपथविधी पार पाडला, ते नेते गेल्या 2 महिन्यातच एकामागून एक शहीद व्हायला लागलेत. तटकर यांच्या एकूण नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. पटलांनी नेहमीप्रमाणे महाराष्ट्रापासून अंतर राखलेलं आहे. राहता राहिले ते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे, तर हे दोघे म्हणजे राष्ट्रवादीत ना त्यात झिरवळ्यांसारखे नेते तर क्लीन बोल्ड झालेत. आता झिरवळ्यांचाच मुद्दा घेतला तर अजित पवारांचं नेतृत्व होतं तेव्हा एक भीती पक्षांतर्गत राजकारणाला होती. आता ती भीतीच नसल्यानं एकमेकांच्यातली ही स्पर्धा टोकाला गेल्याचं दिसतं. साहजिकच अजित पवार गटाला खमकं नेतृत्व दिलं तरच पक्ष टिकवता येईल आणि अशाच वेळी शरद पवारांच्या पक्षात पार्टी विलीन करणं किंवा थेट भाजपमध्ये विलीन होणं हेच मार्ग सुनेत्रा पवारांसमोर आहे असं दिसू लागलंय. आणि मग यातूनच शरद पवारांपेक्षा अधिक राजकीय सोय भाजपमध्ये विलीन झाल्यास होऊ शकते याचीच जाणीव सुनेत्रा पवारांना झाल्याचं बोललं जातंय. त्याची काही प्रमुख कारणं सुद्धा आहेत, ती सुद्धा समजून घेऊयात. आता यातलं पहिलं आणि प्रमुख कारण आहे ते म्हणजे पक्ष पवारांच्या आणि सुप्रिया सुळेंच्या हातातपासून रोखणं. दोन्ही गट एकमेकांच्यात विलीन झाले तर आपोआप सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार यांच्या हाती सत्तेची सूत्र येतात. या फॅक्टरमध्ये सुनेत्रा पवारांना आपलं उपमुख्यमंत्रीपद टिकवणं सुद्धा मुश्किलीचंच ठरू शकतं. त्यातही अजित पवार गटाचे नेते पुन्हा जयंत पाटलांसोबत जुळून घेऊ शकतात आणि पक्ष म्हणून संपूर्ण नेतृत्व गमावण्याची वेळ सुनेत्रा पवारांवर येऊ शकते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सुनेत्रा पवारांच्या लिमिटेड राजकीय महत्वाकांक्षा. सुनेत्रा पवारांच्या राजकीय महत्वाकांक्षा एकनाथ शिंदेंप्रमाणे टोकाच्या नाहीयेत, त्या भाजपच्या पूरक आहेत. आणि अशावेळी आपलं किमान राजकीय वर्चस्व टिकवून ठेवायचं असेल तर आहे असा गट भाजपमध्ये विलीन करून भाजपकडून लाभ मिळवून घेण्याची सोय त्यांचे अस्तित्व कायम ठेवणारी दिसते. अन्यथा पक्षाचे निम्मे तुकडे शरद पवार गटात आणि निम्मे तुकडे एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाऊ शकतात याची जाणीव सुनेत्रा पवारांना आहे. अर्थात हे सगळे फॅक्टर मान्य केले तर मात्र सुनेत्रा पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये विलीन करण्याच्या दिशेने पावलं टाकतील असं म्हणता येतं. बाकी या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या जनसंवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.